अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका असून त्याबाबत आपण 10 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेणार असं रोहित पवारांनी सांगितलंय। या पत्रकार परिषदेत रोहित पवार सीसीटीव्ही फुटेजसह सर्वसामान्य लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांबाबत बोलणार आहेत। तर अपघाताबाबत अमोल मिटकरींनी उपस्थित केलेले सवालही विचार करायला लावणारे असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। एकदम डिटेलमध्ये 10 तारखेचं प्रेझेंटेशन असणार आहे। आजपर्यंत आपण जर बघितलं तर कुठल्याही व्यक्तीला विचारलं, तज्ज्ञाला विचारलं, नाहीतर ज्यांनी कधीतरी विमानाचं फ्लाईंग केलं असेल, नाहीतर फ्लाईंगबद्दल थोडीफार माहिती असेल, त्या नाहीतर पत्रकारांशी बोलणार, सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे। काय घडलं असावं, कसं घडलं असावं, आमच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत। ते प्रश्न त्या दिवशी म्हणजे 10 तारखेला मी स्वतः त्या ठिकाणी मांडेल, ज्याला उत्तरं मिळाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची इच्छा। तर अमोल मिटकरी आणि दादा तसे फार जवळचे होते, नाही तर अमोल मिटकरी फार जवळचा दादांचा कार्यकर्ता होता। त्यांचे जे काही प्रेस कॉन्फरन्सेस मी बघितलेले आहेत, त्यांचे जे काही व्हिडिओ बघितलेले आहेत, काही गोष्टी ते योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मांडत आहेत, पण काही विषयाच्या बाबतीत ते फार जास्त भावनिक आहेत। आणि आज परिस्थिती अशी आहे की भावनेच्या भरामध्ये बऱ्याच लोकांना बरेच प्रश्न त्या ठिकाणी पडलेले आहेत। 10 तारखेला मी तर भावनिक आहेच, पण मी जेव्हा प्रेझेंटेशन त्या ठिकाणी करेल तेव्हा CCTV पासून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी वर मी भाष्य करेल आणि हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल। चौकशी चालू आहे। ब्लॅक बॉक्स AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडला आहे। त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल। आता रोहित पवार आणि ह्यांना शेवटी त्या विषयावर जे ज्यांना बोलायचं त्यांना ते स्वातंत्र्य आहे। शेवटी त्यांना काही त्यांचं म्हणणं असेल ते मांडतील।